सुरुवातीला महत्त्वाची बातमी पुण्यातली आहे। पुण्यातील वतन जमिनीचा वाद आता चांगला चिघळताना दिसतोय। उच्च न्यायालयाकडून नवीन नोटीस आता जारी करण्यात आली आहे। सर्वेक्षण 88 ला कायदेशीर पुनर्प्रमाणित वतन जमीन मान्यता द्या असं खरं तर शीतल तेजवानींनी कोर्टात याचिका केलेली होती। या संदर्भात पुनर्प्रमाणित वतन जमीन म्हणून मान्यता द्यावी की न द्यावी या सगळ्या मुद्द्यावर आता मुंबई हायकोर्टाची सरकारसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जातीय पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पुनर्प्रमाणित वतन जमीन हा मुद्दा नेमका काय आहे आणि याला जर मान्यता मिळाली किंवा मान्यता नाकारली गेली तर मग नेमके याचे परिणाम काय होऊ शकतात? लघवी अगदी बरोबर आहे। 1994 ला एक कायदा आहे जो तो पारित करण्यात आला होता। खरं तर या कायद्यांच्या अनुसरणच जे आहे ती सध्या शीतल तेजवानी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे आणि या न्यायालयामध्ये सध्या जे आहे तिचे सध्या तक्रार जे आहे तिच्या वकिलाकडून करण्यात आलेली आहे। तिचा जो व्यवहार होता मुंडवा जमीन प्रकरणाचा तो कायदेशीर होता। ही सगळी जमीन जी आहे ती बेकायदेशीर कुठल्या पद्धतीची खरेदी केली नाही असा तिचा दावा सध्या तिने न्यायालयामध्ये केलेला आहे। महाराष्ट्र सरकारला याबाबत ची सगळी माहिती करण्यासाठी राज्य सरकार, त्याचबरोबर महसूल मंत्री, जिल्हाधिकारी आणि हवेली तहसीलदार जे आहेत त्यांना सर्वांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। या नोटिसीमार्फत आता हे सगळी बाजू जी आहेत आता न्यायालयाच्या समोर मांडणार आहेत। ॲफिडेव्हिट करून नेमकं त्या काळातली जी सगळी कागदपत्र आहेत महत्त्वाची, त्यावेळेस व्यवहार नेमका कसा झाला होता याबाबतची सगळी कागदपत्र आणि 1994चा जो कायदा आहे या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली। खरं तर महार-वतीन जमीन जी आहे ती घेता येत नाही। सध्या ही जी जमीन आहे ती केंद्र सरकारकडे भाड्याने आणि या जमिनीचा मूळ मालक जो आहे तो मुंबई सरकार आहे। खरं तर अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये असलेली ही मुंडव्यातील जी जमीन आहे ती मुंडव्यातील जमीन शीतल तेजवानी हिनं पार्थ अजित पवार यांना विकली होती आणि या जमिनीचा जो सगळा व्यवहार आहे तो कायदेशीर असल्याचा दावा तिनं सध्या आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेला आहे आणि या दाव्यावरती आता उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या जिल्हाधिकारी, त्याचबरोबर तहसीलदार आणि केंद्रीय वन औषध विभाग जे यांना नोटीसी बजावलेली आहेत। खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि जो निर्णय तो न्यायालयाने दिला म्हणावा लागेल, कारण या प्रकरणामध्ये गूढता जी ती आणखीन वाढत चाललेली आहे। खरं तर एकीकडे आपण हा सगळा व्यवहार बेकायदेशीर असल्याचं पोलीस आणि प्रशासन सांगित जरी असलं तरी शीतल तेजवानी जी आहे ती वेगवेगळे कागदपत्र सध्या तिने जे आहेत न्यायालयाकडे सादर करून तिचं म्हणणं मांडत आहे आणि तिने केलेला हा सगळा व्यवहार कायदेशीर होता। खरं तर 1994 ला जो कायदा पारित झाला त्या कायद्यामध्ये महार वतन जमीन जी आहे ती विक्री करता येते। कलम 88च्या अनुसार पुण्यातील एक जो जमीन विक्रीचा विषय होता तो काकडे यांचा होता, त्याचा दाखला ही सध्या शीतल तेजवानी जी आहे ती उच्च न्यायालयामध्ये देत आहे। ज्या पद्धतीने काकडे यांच्या जमिनीची विक्री झाली त्याच पद्धतीने मी जी विक्री केलेली आहे पार्थ अजित पवार यांना, ती विक्री कायदेशीर आहे, त्यामध्ये कोणतंही बेकायदेशीर नाही असा दावा खरं तर या ठिकाणी शीतल तेजवानी आणि तिच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेला आहे। खरं तर या सगळ्याची बाजू आणि सगळ्याची माहिती जाणून घेण्यासाठी आता सुप्रीम उच्च न्यायालय जे आहे या सर्वांना नोटीस बजावलेली आहे आणि या नोटीसी नंतर आता प्रत्येक जे विभाग आहे ती आपापली बाजू जी आहे ती न्यायालयाच्या समोर मांडल आणि या सगळ्या न्यायालयाच्या समोर बाजू समोर गेल्यानंतर सत्य जे आहे ते समोर येईल लागेल। निश्चित। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।